नमस्कार. आज इथे नाश्त्याचे 2 प्रकार बनवत आहे. त्यासाठी कढईत तेल घेतलेले आहे. त्यात थोडंसं मीठ घालून एक अंड फोडून घालते आणि चमच्याने मिक्स करून घेते. भाजून झालेले आहे. त्यात काळी मिरी पावडर घालते, मिक्स करून घेते आणि काढून घेते. ते कढईत तेल घेऊन थोडंसं तूप घातलेलं आहे. त्यात एक तमालपत्र, थोडंसं जिरं आणि एक सुकी मिरची तोडून घालते आणि तेलावर परतून घेते. त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. कांदा नरम झालेला आहे. त्यात आलं लसूण पेस्ट घालून पुन्हा एकदा कांद्यावर परतून घेते. इथे फरसबी बारीक कापून घेतलेली, गाजर बारीक कापून घेतलेला तेलावर मिक्स करून घेते आणि कोबी घालते बारीक चिरून घेतलेला. सर्व एकत्र मिक्स करून घेते. आणि झाकण लावून शिजवून घेते. झाकण काढलेलं आहे. भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेते. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालते. जिरे पावडर, हळद, लाल मिरची पावडर घालून सगळं मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून मसाला शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. त्यात धुवून ठेवलेले पोहे घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी शिंपडते, साखर थोडीशी आणि चवीप्रमाणे मीठ घालून वरून कोथिंबीर घालते आणि सगळं मिक्स करून घेते. त्यात अंड घालते, भाजून ठेवलेलं मटण मसाला घालते आणि मिक्स करून घेते. आणि झाकण लावून पुन्हा एकदा वाफ काढून घेते. झाकण काढलेलं आहे. वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. अंडा पोहा तयार आहे. इथे कांदा बारीक चिरलेला, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडंसं मीठ घालून कांदा चुरून घेते आणि बाजूला ठेवते. इथे तेल घेतलेले थोडंसं, तर शेंगदाणे भाजून घेते तेलात. शेंगदाणे भाजून झालेले तर काढून घेते. त्याच तेलात फोडणीला राई, हिंग आणि कढीपत्ते घालते. इथे पोहे थोडंसं पाणी घालून धुवून घेते. धुतल्याबरोबर त्यात साखर आणि मीठ घालून मिक्स करून बाजूला ठेवते. पोहे बाजूला ठेवलेले अर्धा तासासाठी. आता त्यात फोडणी घालते. भाजून ठेवलेले शेंगदाणे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आणि कांदा मीठ लावून चुरून ठेवलेला सगळं मिक्स करून घेते. वरून ओलं खोबरं घालते, लिंबाचा रस आणि सगळं मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर आणि शेव घालते. दडपे पोहे तयार आहेत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.